नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण खानदेशी शेवभाजी कशी बनवायची ते पाहतोय. याआधी पण आपण खानदेशी वांग्याचं भरीत पाहिलंय, तुरड्याची खिचडी पाहिली आहे. ही शेवभाजी एकदम चमचमीत आणि झणझणीत खूप छान लागते. अगदी ढाबा स्टाईल ही भाजी होते. त्यासाठी काय काय साहित्य घेतले. इथं मी शेव घेतली आहे. मसाल्यासाठी 2 कांदे घेतले, एक खोबरं घेतलं अर्धा. त्याच्यानंतर मसाल्यात घालण्यासाठी दालचिनी, मिरी आणि 2 लवंगा घेतल्यात. थोडं तमालपत्र आहे, हे पांढरे तीळ आहे, हे धनेपूड आहे आणि फोडणीसाठी मोहरी, जिरी, लाल तिखट, हळद आणि हिंग आणि मसाल्यात टाकण्यासाठी मी हे कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या. त्याच्या आधी आपण कांदा परतून भाजी केली आहे. ही जरा वेगळ्या पद्धतीची भाजी. इथं आपण कांदा भाजून घेणार आहे चांगला गॅसवर आणि खोबरं पण त्याच्याबरोबर भाजून घेणार आहे. भाजीपर्यंत आपण हा सुका मसाला भाजून घेऊ. आता ह्याच्यात टाकलेत मी ते धने, त्याच्यावर आपण तीळ टाकणार आहे. हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आपले धने आणि तीळ चांगले भाजून झाले तर ह्याच्यात खडा मसाला टाकणार आहे. आपण छान परतून घेणार. आता हा मसाला आपला छान भाजून झालेला आहे. तो पण इकडे कांदे भाजतात आहे. इथं आपले कांदे छान भाजून झाले. हे थंड झालं की आपण याचा मसाला तयार करून घेऊ. हे आता आपले कांदे थंड झालेले आहेत, असे गॅसवर भाजलेले कांदे. आणि हे खोबरं पण आपण भाजून घेतले. त्याचे आपण तुकडे करून घेऊ, म्हणजे मिक्सरमध्ये कट करू. आता हे कांदे याच्यातच वाटून घेऊ आपण. आणि 1 टोमॅटो घेतले, मागाशी विसरलो ते सांगायचे. 1 टोमॅटो आहे. हे वाटण झालंय. असा काळा रंग येऊ नये म्हणून मी कोथिंबिरीच्या काड्या मागाशी दाखवल्या होत्या. बघा इथं आता भाजीचा मसाला आपला वाटून झालेला आहे. का खमंग सुवास दरवळतो त्या मसाल्याचा. आपण कांदा भाजून घेतलेला आहे. ही वेगळी चव लागते अशा कांदा भाजून घेतलेली. आपला किती छान मसाला झालेला. चला आता आपण भाजी परतून घेऊ. आता मसाला परतून घेऊया. आपण एक भांडं घेतलं, त्यात ह्याला तेल भरपूर लागतं म्हणून मी जरा तेल जास्त टाकले. आधी टाकूया मोहरी. मोहरी झाली की जिरं टाकणार आहे. हिंग, आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता, हा मसाला आहे. तेल सुटेपर्यंत आपण जो मसाला तयार केला ना, तो मसाला आता मी परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण घालणार आहे वर्ण मसाले. पहिली घालतो आपण हळद, हे लाल तिखट आहे, थोडंसं रंगाचं तिखट आहे, थोडासा घरचा गोडा मसाला आहे आणि कलर येण्यासाठी थोडीशी साखर टाकली. आता हे पुन्हा सगळं एकसारखं परतून घ्यायचं. किती छान कलर आलाय बघा. आता पुन्हा याला तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहे.
आपण ज्या मसाल्याचा वाटला त्या मसाल्याचंच पाणी टाकतो आपण. थोडं थोडं करत आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत. छान कलर आलेला आहे. छान मसाला आपला परतून झालाय. आता याच्यात आपण पाणी घालू. टाकणार आहे आपण मीठ. एक छान उकळी आली की आपण त्याच्यावर, तुम्ही शेव कसे खाता, तुम्हाला जर ऐन वेळ लागत असेल तर किंवा लगेच खाणार असेल तर ह्याच्यात टाकली तरी चालते किंवा जेवताना घेतली तरी चालते शेव, कारण मऊ पडू नये म्हणून शेव टाकणार. तर भाजीला पण छान उकळी आलेली आहे आणि तवंग पण छान आलेला आहे. आपण एवढा कांदा भाजून घेतला तरी कलर आपला बदलला नाही आहे, तसाच कलर आहे. किती छान धाबा स्टाईल भाजी झालेली आहे. अगदी खानदेशी करतात त्याच पद्धतीची ही भाजी आहे. रस्सा तुम्हाला घट्ट किंवा कसा पातळ असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. आणि शेव कशी टाकायची आहे, तुम्हाला जर लगेच खायची असेल तर टाका आणि नंतर खाणार असेल तर तुम्ही जेवताना घेतली तरी चालते. आत्ता मी लगेच कांदा शेव टाकते. आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे याच्यावर, म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली खानदेशी शेवभाजी तयार झालेली. ती कशी खायची आहे ती दाखवते. शेवभाजी घेतली आहे, कमी जास्तीला शेव घेतली, भाकरी आहे, लिंबाची फोड आहे आणि कांदा आहे. तुम्ही ही भाजी कशाबरोबर पण खाऊ शकता, भाकरी आहे, पोळी आहे किंवा भातावर. खूप छान लागते ही भाजी, नक्की करून पहा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.